जेल रोडवर दुहेरी हत्याकांड, पत्नी व 7 वर्षीय मुलाची हत्या करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न. धारदार शस्त्रानं वार करून पत्नी व मुलाची हत्या, विषारी औषध प्राशन केलेल्या पतीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. नाशिक रोड परिसरातील जेल रोड लगत महारुद्र कॉलनी, वसंत विहार येथील अरिंगळे चाळीत सोमवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसर हादरलाय. पतीने पत्नी आणि 7 वर्षीय मुलाची धारदार शस्त्रानं हत्या केल्यानंतर स्वतः विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत अश्विनी किरण हजारे वय वर्ष 43 आणि श्रेयस किरण हजारे वय वर्ष 7 यांचा मृत्यू झाला. तर किरण एकनाथ हजारे वय वर्ष 54 याने पत्नी व मुलाची हत्या केल्यानंतर विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तातडीनं जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कोरडे, प्रवीण सूर्यवंशी तसेच गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मोबाईल फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे जप्त केले. प्राथमिक तपासात अश्विनी हजारे यांच्या डोक्याच्या मागील बाजूस धारदार शस्त्राने गंभीर वार करण्यात आल्याचं आढळून आलं. तसंच 7 वर्षीय श्रेयसच्या गळ्यावर सुद्धा वार करण्यात आले होते. अति रक्तस्राव झाल्यामुळे दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट झालं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण हजारे आणि अश्विनी हजारे यांचा 2017 मध्ये दुसरा विवाह झाला होता. दोघांचेही दुसरं लग्न होतं. किरण हजारे हा रुग्णालयानं ऑक्सिजन पुरवठा करण्याबरोबरच सोलर प्लांट उभारणीचा देखील व्यवसाय करत होता. या दुहेरी हत्येमागील नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. आरोपीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याची चौकशी करण्यात येणार असून घटनेमागील कारणांचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून नाशिक रोड पोलीस विविध अंगांनी याचा तपास करतायत. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मुकेश मुंजे, नाशिक.